मित्रांनो, आता YouTubeने एक मॉनेटायझेशनवर खूप मोठा अपडेट आणला आहे। हे ऐकून तुमचं मन खूप खुश होणार आहे। पण मला असं वाटतं की हा 2026 मधला सर्वात भारी अपडेट आहे। बघा, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा, कारण जे मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुम्ही आनंदाने नाचायला लागाल। खूपच जबरदस्त अपडेट आहे, YouTube घेऊन आला आहे। मी तुमचा जास्त वेळ वाया घालवणार नाही। मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो की YouTubeने नेमकं काय केलं आहे। ठीक आहे, YouTube मॉनेटायझेशनसाठी काय क्रायटेरिया लागायचे, 1000 सबस्क्राइब आणि 4000 तासांचा वॉच टाइम लागायचा, आणि जर तुम्ही हे पूर्ण केलं तर तुमचं चॅनल मॉनेटाइज होतं। आणि यासोबत एक छोटं म्हणजे 500 सबस्क्रायबर, म्हणजे जर तुम्ही 500 सबस्क्रायबरांनी 3000 तासांचा वॉच टाइम पूर्ण केला तर तुमचं चॅनल म्हणजे हाफ मॉनेटाइज होईल, ज्यामध्ये लोक तुम्हाला सुपर थँक्स पाठवू शकतात आणि तुम्ही तुमच्या चॅनलवर मेंबरशिप सुरू करू शकता। मेंबरशिप मध्ये असं होतं की आपण महिन्याला काही चार्ज ठेवतो आणि जे लोक ते मेंबरशिप विकत घेतात त्यांना आपण काही एक्स्ट्रा फायदे देतो, जसे की वेगळे व्हिडिओज किंवा काही स्पेशल कंटेंट आपण त्याच्यासाठी खास बनवून अपलोड करतो, आणि ते कंटेंट फक्त मेंबरशिप घेतलेल्या लोकांनाच दिसतं। मेंबरशिप लोक घेत असतात, त्यातून आपली कमाई होत जाते, पण खूपच कमी कमाई व्हायची, कारण आपला ऑडियन्स बेस फक्त 500 सबस्क्राइबचा असतो। त्यात आपला प्रीमियम कंटेंट किती लोक पाहणार? जोपर्यंत तुम्ही खूपच वेगळ्या आणि उच्च लेवलच्या गोष्टी बनवत नाही तोपर्यंत फारसा फायदा होणार नाही। ही गोष्ट YouTubeने लक्षात घेतली आणि एक मोठा अपडेट आणला आहे। ठीक आहे, जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला सांगतो, खरं तर एक नवीन अपडेट आला आहे। तर आता जर तुम्ही तुमच्या चॅनलवर जर तुम्ही 500 सबस्क्रायबर आणि 3000 तास वॉच टाइम पूर्ण केला तर आता तुम्ही तुमच्या व्हिडिओ आणि शॉर्ट मध्ये प्रॉडक्ट टॅग करू शकता। ही खूप जबरदस्त गोष्ट आहे। पूर्वी याच्यासाठी 10,000 सबस्क्राइब लागायचे, पण आता फक्त 500 सबस्क्रायबर पुरे आहेत, कारण बहुतेक शॉर्ट्स क्रिएटर्स आणि लॉंग व्हिडिओ क्रिएटर्सना ऍड मधून तितकी कमाई होत नाही, कारण YouTube सध्या ऍड मधून इतके पैसे देत नाही। त्यामुळे क्रिएटर्स काय करतात, ही गोष्ट वापरून त्यांच्या लॉग व्हिडिओ मध्ये आणि शॉर्ट्स मध्ये व्हिडिओ प्रोडक्ट टॅग करतात, आणि जसं कोणी त्या टॅग केलेल्या प्रोडक्टला खरेदी करतो तसं तुम्हाला त्यातून काही कमिशन मिळतं। तुम्हाला वाटत असेल की हे खूप छोटं आहे कमिशन, नाही तर आपल्याला 7 ते 8%, कधी कधी 11 ते 12% सुद्धा मिळत आहे। तुम्हाला कदाचित वाटत असेल की यातून आपण किती कमवणार, पण माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही जे लॉंग व्हिडिओ मधून कमवाल त्यापेक्षा अनेक पट जास्त तुम्ही या गोष्टीतून कमवू शकता। शॉर्ट्स क्रिएटरसाठी हे एक प्रकारे वरदान ठरत आहे, कारण त्यांना आधी खूपच कमी पैसे मिळायचे। लॉंग व्हिडिओ बनवणाऱ्या क्रिएटर्सना तरी थोडेफार पैसे मिळायचे, त्यांच्या वॉच पेज मधून काहीतरी कमाई व्हायची, पण शॉर्ट्स क्रिएटरना खूपच पैसे कमी मिळायचे। पण आता शॉर्ट्स क्रिएटर्स ही पुढे येतील। समजा जर लॉंग व्हिडिओ क्रिएटर्स इथे आहेत तर शॉर्ट्स क्रिएटर्स ही जवळपास तितक्याच पातळीवर येतील। कमाईमध्ये काही फरक पडणार नाही। ही गोष्ट आता खूपच जबरदस्त पातळीवर पोहोचली आहे। जर तुम्ही थोडं व्यापक आणि विचार करून पाहिलं तर तुम्हाला समजेल की YouTubeने आणलेला हा खूप मोठा अपडेट आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी इतकं पुरे। मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेन, आणि जर तुम्हाला तुमची YouTubeची प्रवास म्हणजे जर्नी सुरळीत आणि चांगला व्हावा असं वाटत असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।